नंदुरबार जिल्ह्यातून पनवती गेली म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या बदलीने आदिवासी बांधवात खुशी की लहर। नंदुरबार जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयात स्टाफ ऑफिसर म्हणून बदली झाल्यानंतर दिनांक 1 मे 2024 रोजी आदिवासी बांधवांनी फटाके फोडून वाजत गाजत नाचत आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सुडबुद्धीने भ्रष्ट पद्धतीने अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणे। जय वडवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आदिवासी समाजाकडून काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला कट कारस्थान रचून दंगलीचे स्वरूप देणे, 300 पेक्षा अधिक निरपराध आदिवासी संघटनांना पदाधिकारी व आदिवासी बांधवांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री अटक करणे, पोलीस कोठडीत बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे, पोलीस कठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पुरावे नष्ट करणे, पोलीस कठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी स्वतःला वाचवण्यासाठी डॉक्टरवर दबाव टाकून व पैसे देऊन मॅनेज करून मेडिकलचा दुसरा रिपोर्ट बदलायला लावणे, सुशील कुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्येमागे पोलीस अधिकाऱ्यामध्ये पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा हात असल्याचा आरोप, पोलिसांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या तरुणांना बळजबरीने पोलीस ठाण्यात बोलावून धमकावणे, मोबाईल हिसकावून घेणे, मोबाईल जप्त करणे, बळजबरीने जप्त केलेले मोबाईल परत न देणे, आदिवासी तरुणांचे इंस्टाग्राम ID बंद करणे, पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणाऱ्या पत्रकारांना धमकी देणे, दबावतंत्र वापरणे, पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणाऱ्या निर्भीड पत्रकारांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करायला लावणे, भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार वाचवणे, तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, आदिवासी सामाजिक संघटनांना व पदाधिकाऱ्यांना दहशतवादी टोळी ठरवणे, निरपराध लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून गुन्हेगार ठरवून गुन्हेगारी वाढवणे, आमदार चंद्रकांत रघुवंशीसह जिल्ह्यातील भूमाफियांचे संरक्षण करणे, सट्टा जुगार मटका दारू गुटखा गांजा हातभट्टी अवैध वाहतूक अवैध लॉजमधील धंदे इत्यादी अवैध धंदे व व्यवसाय वाढवणे, अवैध धंद्यांना संरक्षण देणे, विना वॉरंट समन्स किंवा काही कारण नसताना रात्री बेरात्री घरात घुसून सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करायला लावणे। नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात जनतेचे एवढे आरोप असणारे हे एकमेव IPS वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त ठरले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातून एक मोठी पनवती गेली म्हणून आदिवासी बांधवांनी फटाके फोडून या आनंदोत्सव हा जल्लोष व साजरा करण्यात आला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। गुंड पोलीस अधीक्षक श्रवण दत्तच्या बदली झाल्याबद्दल त्याची नंदुरबार जिल्ह्यातून हक्कलपट्टी झाल्याबद्दल आदिवासी जनतेकडून हा आनंदोत्सव आम्ही साजरा करत आहोत। श्रवण दत्त मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद।